ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ मुंबईवरून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी सकाळी एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला। या ट्रकवरील कंटेनर देखील पलटी झाल्यामुळे ऑइल व केमिकल लिकेज होऊन रस्त्यावर सांडले होते। हा ट्रक अशोक लेलँड कंपनीचा असून चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। हा ट्रक नवी मुंबईहून गुजरात येथील दहेज येथे 17 टन डिस्पोनिल FES 27 केमिकलचा माल घेऊन जात होता। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठामपा घनकचरा विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक व कंटेनर 2 हायड्रा क्रेनच्या मदतीनं रस्त्याच्या बाजूला केला। रस्त्यावरील सांडलेलं ऑइल व केमिकलमुळे अपघात होऊ नये यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ठामपा घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर 1.5 तास वाहतूक कोंडी झाली होती। अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली। मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही।